नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। मनसेकडून युतीचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे स्पष्टीकरण। अजित पवार निधी वाटपात भेदभाव करतात, महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचा गंभीर आरोप। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचाही सरकारला प्रश्न। मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा, म्हणाले शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मागे झाले नाही आणि पुढे 100 वर्षात होणार नाही असे आंदोलन छेडणार। आणि राज ठाकरे काँग्रेससोबत गेल्यास मला वाईट वाटेल, त्यांच्या हिंदुत्ववादी कल्पनांना काँग्रेसमध्ये फारसा वाव नाही, प्रकाश महाजन। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। गेवराई तालुक्यातील तलवडा येथे मुख्य रस्त्यावर गाव तलावा शेजारील अतिक्रमणधारकांनी या रस्त्याच्या लगत बांधलेल्या नालीवर सिमेंट कॉन्क्रीटचे मोठे मोठे बांधकाम करून नळाचे पाणी हे मुख्य रस्त्यावर काढून दिल्याने शाळकरी विद्यार्थी व गावातील वयोवृद्ध महिला व पुरुषांना या साठलेल्या पाण्यातून वाट काढत जावे लागत आहे। जे स्वतःला भावी जिल्हा परिषद व पंचायत समिती मेंबर म्हणून मिरवत आहेत, त्यांना या रस्त्याने ये जा करत असताना हे सगळं दिसत नाही का? तलवडा ग्रामपंचायतचे अधिकारी मुसळे आणि चोपडे यांनी देखील ग्रामस्थांना होणाऱ्या या त्रासाकडे लक्ष देण्याची गरज आहे। कोटी रुपयाचा निधी आला तर आम्ही खाऊ लाखात, जास्त आला तर तुम्ही खा, अशी अवस्था तलवडा गावच्या विकासासाठी सरकारने दिलेल्या निधीची झाली असून पाऊस पडल्यावर जसे मुंगळे बिळातून बाहेर निघतात तसेच हे भावी मेंबर जागा सुटल्यावर बाहेर निघाले आहेत का, असा संतप्त सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपयुवा जिल्हाध्यक्ष शेख खिजर यांनी केला आहे। शिरूर कासार पोलीस ठाण्याअंतर्गत गुन्हा रजिस्टर क्रमांक 178/2023 कलम 379 भादवी या गुन्ह्यातील कृष्णा नवनाथ माळी व अशोक वैजनाथ माळी हे दोन्ही आरोपी मागील 2 वर्षांपासून फरार होते। पोलीस पथकाने आरोपींच्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करून त्यांचा माग काढला असता ते दोघेही घोसापुरी तालुका जिल्हा बीड येथे असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार दिनांक 13/10/2025 रोजी शिरूर कासार पोलीस पथकाने सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आष्टी श्री हनपुडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव, सहाय्यक फौजदार दत्तू ओबाळे, पोलीस हवालदार तुषार गायकवाड, सुनील भैरवाळ, गोविंद शेळके यांनी मिळून केली। या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत यांनी संबंधित पथकाचे कौतुक केले आहे। केज तालुक्यातील कोरडेवाडी येथील साठवण तलावाचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा या मागणीसाठी कोरडेवाडी ग्रामस्थांचा गेल्या 30 ते 35 वर्षापासून लढा चालू असून आज या लढ्याला हिंसक वळण लागले। आज केज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। पोलिसांनी आंदोलकांशी संवाद साधून आंदोलन संपवण्याचा वारंवार प्रयत्न केले, मात्र शासनाकडून मागणी मान्य होणार नाही हे लक्षात येताच आंदोलक हे अधिक आक्रमक झाले। एवढ्यात काही तरुणांनी हातातील दगड उचलून एसटी महामंडळाच्या बस गाड्यांवर दगडफेक केली। काही बसच्या काचा देखील फुटल्या, वाहनांचे नुकसान झाले, त्यामुळे काही काळ वाहतूक देखील ठप्प झाली होती। रस्ता पूर्णपणे बंद झाल्याने दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। तर सरकार व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी मंत्री यांच्या आश्वासनाला कंटाळून कोरडेवाडी गावचा सुपुत्र स्वप्नील वरपे पाटील याने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे। त्यांना बीड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे समजते। आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही, आम्ही इथून हल्ल्यावर नाही, उठणार नाही, ज्याला जे करायचं ते करा, बस एवढं सांगतो।
नाही पोहोचली तर काही कामाची नाही. या मराठवाड्यामध्ये वसंतवाड्यांची वेळ आली. एनसीआरबीचा रिपोर्ट आहे सगळ्यात जास्त आत्महत्या आपल्या बीड जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळे आत्महत्या संबंध असतील तर गाववाड्याच्या संबंधही आधी बसून घ्या म्हणा सगळ्याला उभे जिथे सगळ्याला. माझी विनंती आहे, आपण या ठिकाणी रस्ता रोको करण्यासाठी आलेला आहे. थोडंसं बसून घ्या. आपल्याला शेतकरी बांधवांसाठी आपल्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी या ठिकाणी 2-4 तास जायचे आहेत. नाही तर आम्ही स्वतःला पेटून घेऊ. प्रशासन देऊ सरकार नाही तर स्वतःला पेटून घेऊ. सर आमची एकच रिपोर्ट इथल्या लोकप्रतिनिधीला बोलवा आणि आपल्याला खोड करायला. आपल्या गावच्या समस्याला म्हणजे कोरडेवाडीला आज कंटाळून मी आत्महत्याचा प्रयत्न केला आहे. आणि माझ्या जीवाला बरं वाईट काय झालं तर स्थानिक इथले खासदार असतील, आमदार असतील आणि सरकार असेल त्या गोष्टीला जिम्मेदार राहील. आज 11 दिवस झाले माझी बहीण कोरडेवाडीमध्ये बिना अन्नपाण्याचं उपोषण करते. ज्यावेळेस आता दखल घ्यायला कोणी आलं नाही तिकडं. आज 12 दिवस झाले, आज 11 दिवस उलटून सुद्धा साधे त्या उपोषण करते माझ्या बहिणीकडे साधं भेट द्यायला कुणी आलं नाही, प्रशासनाला अधिकारी आला नाही की काय चालू नेमकं कोरडेवाडीमध्ये. गेले 30-35 वर्ष झालं माझं गाव आणि आम्ही सगळे संघर्ष करीत आहोत. या शासनाला जाग आहे माझ्या जीवाला काही बरं वाटत झालं. आमदार खासदार ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याचे म्हणत नैराश्यातून रविवार दिनांक 12 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास शिरूर कासार तालुक्यातील पाडळी येथील बबन तुळशीराम दुधाळ वय 60 वर्षे यांनी गळफास घेऊन आपले जीवन संपवले. शिरूर कासार तालुक्यातील पाडळी गावचे रहिवासी असलेले बबन दुधाळ हे गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार ओबीसीमध्ये आरक्षण दिल्यामुळे ओबीसी आरक्षण धोक्यात आलेले आहे असे म्हणत ते नैराश्यात गेले होते. त्यांचा मोठा मुलगा सावता बबन दुधाळ हा कोल्हापूर येथे स्पर्धा परीक्षा तयारी करत असून छोटा मुलगा कृष्णा बबन दुधाळ हा शिरूर कासार तालुक्यातील तागडगाव येथील एका महाविद्यालयात BAच्या 2य वर्षात शिक्षण घेत आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात येणार असल्याने आपल्या मुलांचे भवितव्य धोक्यात आलेले आहे असे म्हणत नैराश्यातून रविवार दिनांक 12 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री त्यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेत आपले जीवनयात्रा संपवली. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.